सध्या नवरात्राचे उपास चालू आहेत, तर आपल्याला उपासाच्या या बॅटरमधून आपल्याला 2 पदार्थ बनवायचे आहेत. एक मऊसूत स्पॉन्जी इडली आणि क्रिस्पी जाळीदार असा सुंदर डोसा बनवायचा आहे. तर ही रेसिपी कशी आहे ती पाहू. हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. उपवासाची इडली आणि डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी भगर अगदी स्वच्छ आणि पाखडून घेतलेले आहे. त्यानंतर पाव वाटी मी साबुदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी मी आंबट दही घेतलेले आहे. दही हे शक्यतो आंबटच असावे. मिक्सरचं भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये साबुदाणे टाकून ते मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे. थोडे जाडसर ठेवलेले आहेत, अगदी पण नाही आहे. त्यानंतर मी वराचे तांदूळ टाकून घेतलेले आहेत, तेही जाडसर दळून घेतलेले आहेत. एक मोठा बाऊल घ्यायचा आहे, त्यामध्ये मी मिक्सरमधून काढलेले सगळे पीठ टाकत आहे. वऱ्याचे तांदूळाचे पीठ टाकत आहे, त्यानंतर साबुदाण्याचे पीठ टाकत आहे. त्यानंतर 1 वाटी दही टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. हे सगळे मिश्रण चमच्यानी एकसर्व बाजूनी मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा दही पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी लगेच टाकायचं नाही आहे. बऱ्याच वेळेला सारखे तेच पदार्थ उपवासाचे खाऊन कंटाळा येतो, म्हणून नवीन काहीतरी ट्राय करायचा, म्हणजे आपलं खाणंही पोटभर होतं आणि आपल्यालाही उपवासाचं काही वाटत नाही. त्यानंतर बॅटरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी अगदी थोडं टाकायचं आहे, जसं लागेल त्याप्रमाणे पाणी टाकायचं. मी वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे. बॅटरला जेवढं पाणी लागेल त्याप्रमाणे मी टाकत आहे. अजून पाणी लागलं तर टाकायचं. अशा पद्धतीने अजून पाणी लागत आहे, त्याप्रमाणे मी पाणी टाकून बॅटर मिक्स करत आहे. मिक्स आता झालेलंच आहे. अजून थोडंसं लागेल पाणी, त्याप्रमाणे असं पाणी टाकून घ्यायचं आहे. ते एकसारखं हलवायचं आहे. मला साधारण या बॅटरला 2 वाटी पाणी लागलेलं आहे. अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. 2 वाटीला अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे, 1 चमचा. आता हे बॅटर आपल्याला 15-20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 15-20 मिनटं झालेले आहे. परत हलवून बघायचं आणि मिक्स करून एकसारखं एक साईडनीच आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि ते ॲक्टिव्ह करण्यासाठी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. बॅटर चांगला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्या इडली पात्र घेतलेले आहे, ते तेल लावून घेतलेले आहे. प्रत्येक पात्रामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे. इडल्या खूप सुंदर होतात, स्पॉन्जी होतात. अशा पद्धतीने जर आपण बॅटर बनवलं तर. इडली पात्रामध्ये मी 15 मिनटं उकडायला ठेवलेलं आहे. हे बघा, 15 मिनटं झालेले आहेत. काढून थंड करून घ्यायचं आहे. अगदी अशा पद्धतीने थंड झालेले आहे. इडली अगदी सॉफ्ट आणि मऊ झालेली आहे. सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला अर्धं पीठ आपण आहे ना बॅटर, ते आपण डोस्यासाठी ठेवलेलं आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे, पॅन ठेवलेला आहे. थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमच्यानी बॅटर टाकून हलवून घ्यायचं आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. नंतर आपण ते पालतं करून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने अगदी क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरा अजून एक चमचा बॅटर टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत। इडली एकदम छान झालेली आहे, डोसे पण अगदी क्रिस्पी झालेले आहे। इडली बरोबर ओल्या नारळाची चटणी, जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन अगदी मस्त अशी चटणी झालेली आहे। आणि डोस्याबरोबर बटाटा आणि शेंगदाण्याची भाजी तयार केलेली आहे। अगदी उपासाचे अगदी मस्त असे इडली आणि डोशाचे उपासाचे पदार्थ झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा। थँक्यू।